हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 28 तारखेला शुक्रवारी नारळी पौर्णिमा आहे आणि शुक्रवारी रक्षाबंधन आहे. तर नारळी पौर्णिमेला आपल्याला आपल्या आई भगवतीची एक सेवा करायची आहे. प्रत्येक महिलांनी ही सेवा करायची. ही सेवा जर तुम्ही तुमच्या घरात केली म्हणजे पौर्णिमा अतिशय महत्त्वाची असते, परंतु नारळी पौर्णिमा ही श्रावण महिन्यात येते म्हणून हिला जास्तीत जास्त महत्त्व दिले गेलं आहे. तर तुम्ही जर ही सेवा पौर्णिमेच्या दिवशी केली या दिवशी, तर तुमच्या घरावर जे काही दुःख संकट आलं असेल किंवा तुमच्या घराला काही दोष लागले असतील, कुलदेवीचा कोप झाला असेल. कुलदेवीचा कोप म्हणजे काय ते मी तुम्हाला पुढे सांगते, ते सुद्धा मी सांगणार आहे. आणि कोणती सेवा करायची कशा पद्धतीने ते सुद्धा मी सांगणार आहे. आजचा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. कुठे स्किप करू नका, पूर्ण बघा. तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर पौर्णिमा ही आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी अतिशय महत्त्वाची असते. या दिवशी आपल्या आई भगवतीची सेवा करणं प्रत्येक कुलर्षीची घराची जबाबदारी असते. आपण काय करतो, या सेवेला चुकतो आणि मग आपल्याला प्रॉब्लेम येतात. तर कुलदेवीची सेवा ज्या घरात होत नाही त्या घरात अनेक प्रॉब्लेम येतात. संतती होत नाही, लग्न जमत नाही, कुठला ना कुठला दोष लागतो, वास्तुदोष, पितृदोष, ग्रहांचा दोष आणि कुलदेवीचा कोप होणं या गोष्टी सुद्धा होतात. आपल्याला वाटतं की आपण देवपूजा करतो, दररोज नित्यनेमाने आपल्या घरात ताक आहे, आपण घट बसवतो, सगळं काही करतो, आरत्या करतो, सगळं करतो. आपल्याला वाटतं की आपण करतो, परंतु तरीसुद्धा घरात प्रॉब्लेम दिसतात. तुमच्यासुद्धा घरात प्रॉब्लेम असतील. तर हे का होतं? कुलदेवीचा कोप होणं. आता कुलदेवीचं कोप होणं म्हणजे काय? ती आपल्यावर रागवते. जसं आपले मुलं आपल्याशी नीट बोलत नाही, आपल्याशी नीट वागत नाही, आपल्याकडे लक्ष देत नाही, तर त्यावेळेला आपल्याला राग येतो. तशाच पद्धतीने आपण जेव्हा आपल्या आईचा कुलाचार करत नाही, आपल्या कुलदेवीचा, तिची सेवा करत नाही, फक्त दररोज नित्यनेमाने कुलदेवीच्या टाकाला म्हणजे आंघोळ घालणं किंवा मूर्ती असेल आंघोळ घालणं गरजेचं नाही, तर त्यासोबत आपल्या कुलदेवीचा कुळाचार होणं म्हणजे तिची सेवा होणं खूप गरजेचं आहे. पौर्णिमेला, प्रत्येक पौर्णिमेला कुलदेवीची सेवा व्हायला पाहिजे. नारळी पौर्णिमा त्यातल्या त्यात महत्त्वाची आणि ही श्रावण महिन्यात येते म्हणून हिला जास्तीत जास्त महत्त्व दिलेलं आहे. कारण श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि भगवान शंकरांची पत्नी म्हणजे पार्वती आणि जे काही देवीची रूपं आहेत म्हणजे 3.5 शक्तिपीठ ही पार्वतीच आहे, पार्वतीचे सगळे रूप आहेत. त्यामुळे श्रावण महिन्यात आपल्याला जास्तीत जास्त आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. तर आता प्रश्न हा येतो की कुलदेवीची सेवा फक्त घरातली कुलश्री करू शकते का? आता ज्या घरात कुलश्री नसेल म्हणजे स्त्री नसेल तर त्या घरात पुरुषसुद्धा करू शकतात. किंवा तुमची मोठी मुलगी असेल घरात जी पठण करू शकते, सेवा करू शकते, ती सुद्धा करू शकते. तर कोणीही कुलदेवीची सेवा करू शकतं. कुलदेवीची सर्वात प्रभावशाली सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती. आता हा ग्रंथ बघितला की महिलांना लगेच टेन्शन येतं की बापरे, आता हा ग्रंथ आम्ही पठण करायचा का? परंतु हा ग्रंथ इतका पण मोठा नाही आहे. जेव्हा तुम्ही याचं पठण करणार त्यानंतर तुम्हाला समजणार आहे. आणि हे सोप्या पद्धतीने कसं पठण करायचं, फक्त एक दिवस तुम्हाला पठण करायचं आहे. 14 अध्याय आहेत यात 13 अध्याय आहेत. 13 अध्याय एका बैठकीत पठण नाही केले तरीसुद्धा चालेल. तुम्ही थोडे थोडे केले तरीसुद्धा चालेल, परंतु त्याचा एक नियम आहे, तो पाळायचा आहे. तो पुढे मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही असं सुद्धा करू शकता. म्हणजे तुम्ही थोडे अध्याय सकाळी पठण केले, थोडे अध्याय सायंकाळी केले तरीसुद्धा चालेल. फक्त एक पाठ तुम्हाला एका दिवसात करायचा आहे, असा हा ग्रंथ आहे. तुम्ही एक दिवस याचा पाठ करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटलं. इतका सुंदर आहे. म्हणजे पठण करायला थोडा जड जाईल. जर तुम्ही पठण करत नसणार म्हणजे तुम्ही कुठलीच सेवा करत नसणार, काहीच पठण करत नाही, तर तुम्हाला 1.5 तास लागेल हे पठण करायला. आणि जर तुम्ही नित्यनेमाने काही करत असणार म्हणजे सेवा करत असणार, तुम्ही नित्यसेवा आपल्या महाराजांची वगैरे, तुम्हाला पठणाची सवय असेल तर तुमचं हे 1 तासातच पठण होणार आहे किंवा 50 मिनिटात होईल. आणि अगदी अगदी सोप्या भाषेत दिलेलं आहे, कठीण भाषा नाही आहे. मी तुम्हाला सांगते, मी सुद्धा आधी पठण करत होते तेव्हा मला खूप जड जात होतं, पण आता मला हे पठण करायला काहीच वाटत नाही. 1 तासात माझं हे पठण होतं.
तर हे पठण करताना कसं करायचं? सूर्यतने सावण मन बोलती आठवा, उत्पत्ती गाथा त्याची विस्तार ऐक सांगतो, कृपावंत महामातेने मनवरात राधू, सावणी सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभ, पूर्वीच्या आरोची समाज चैत्र व शिवपती, सुरत नाम महाराज समस्त शेती मंडला. अगदी म्हणजे तालासुरात व्यवस्थित होतं. केंद्रात बरेच जण करतात. तुम्ही काय करा, आपलं जे गुरुमाऊलींचं चॅनल आहे त्यात तुम्ही हे ऐका, दुर्गा सप्तशती हा पाठ ऐका. तुम्हाला म्हणजे खूप सोपा जाईल. एकदम म्हणजे मराठी भाषेत आहे, प्राकृतमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे पठणाला खूप सोपा जातो. तर सगळ्यांनी नक्की याचं पठण करा. एक पाठ तुम्हाला करायचा आहे. सकाळी अर्धे, सायंकाळी अर्धे पठण करायचे. आता नियम काय पाळायचा, आता कशा पद्धतीने पठण करायचं? सकाळी तुम्हाला शुचिर्भूत व्हायचं आहे, आसन घ्यायचं, आसनावर बसूनच याचा पाठ करायचा. तुम्ही चेअरवर बसू शकतात किंवा जमिनीवर सुद्धा बसू शकतात, बसण्याचं काहीच बंधन नाही. तुम्हाला जर त्रास होत असेल तर तुम्ही चेअरवर बसून सुद्धा करू शकतात. मी तुम्हाला अध्याय पहिला पठण करून दाखवला, परंतु सगळ्यात आधी दिव्या कवचम पठण करायचं आहे आणि त्यानंतर अर्गला स्तोत्रम पठण करायचं, त्यानंतर किलक स्तोत्रम, त्यानंतर रात्री सूक्त आणि त्यानंतर अध्याय पहिला याची सुरुवात करायची आहे. आता हे तुम्ही पठण करणार दिवसभरातनं. याचा नियम एकच पाळायचा, तो म्हणजे या दिवशी मांसाहार अजिबात करायचा नाही. पौर्णिमेला कधीही मांसाहार करू नका, कोणीही करू नका. बरेच जण म्हणतात की पौर्णिमेची आमच्या आरत्या नसतात, बऱ्याच जणांच्या आरत्या असतात, तर आरत्या नसल्या तर तुम्ही करू शकतात. असं नाही होत. तुमच्या आरत्या असल्या नसल्या तरीसुद्धा तुम्हाला पौर्णिमेला मांसाहार करायचा नाही आहे. हा नियम कटाक्षाने पाळायचा. ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीसुद्धा चालेल. जमिनीवर वगैरे झोपायचं काही बंधन नाही. तुम्ही हा पाठ करा आणि तुमच्या कुलदेवीला, म्हणजे जेवढ्या आपल्या कुलदेवी आहेत, पार्वतीचेच सगळे रूप आहेत देवींचे, तर प्रत्येक कुलदेवीची ही सेवा आहे. तुमची कुठली कुलदेवी असो ती प्रसन्न होणार आहे, तिच्या आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि जे काही घराला लागलेले वाईट दोष असतील किंवा ग्रहांचे दोष असतील वाईट, ते तुमचे निघून जाणार आहे. तुमच्या घरात काही तुम्हाला अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर होतील, त्यातून तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग मिळणार आहे. अशी ही आपल्या कुलदेवीची सेवा आहे. दुर्गा सप्तशती आपल्या गुरुमाऊलींनी आपला इतका सुंदर सोपा म्हणजे आपल्याला मार्ग करून दिला आहे, त्यावर आपल्याला फक्त चालायचं आहे, परंतु आपण चालत नाही. आणि जोपर्यंत सेवा करणार ना तोपर्यंत तुम्हाला अजिबात अनुभव येणार नाही. सेवेला घाबरू नका, सेवा करत चला, तरच तुम्हाला अनुभव येणार आहे. तुम्हाला म्हणजे तुमची अडचण तुमच्या कुलदेवीला सांगा, तिच्याशी तुम्ही बोला आणि बघा, एक पाठ करून बघा. तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला याचा पाठ करणार आहात, प्रत्येक पौर्णिमेला तरी करत चला आणि एक पौर्णिमा केला त्यानंतर तुम्हाला अनुभव येणारच आहे, यात काही शंकाच नाही. तर बरीचशी माहिती दिली आहे मी. अजून एक गोष्ट आहे की म्हणजे आता माहेरी किंवा सासरी हा पाठ आम्ही करू शकतो का? नक्कीच करू शकतात. तुम्ही प्रेग्नेंट आहात, करू शकतात का? करू शकतात. पण तुमच्याने जर बसलं जात असेल 7व्या महिन्यानंतर, जर तुम्हाला जळ जाईल, तुम्ही बसू शकत नाही, चेअरवर सुद्धा तुम्ही बसू शकत नाही, तर तुम्ही नकाच करू. जर शक्य असेल म्हणजे अर्धवट नका सोडू. अर्धा सकाळी झाला मग सायंकाळी मला जमणार नाही, होणार नाही माझ्याने, होत असेल तर नक्कीच करा, नसेल शक्य तर नाही केलं तरीसुद्धा चालेल. छानपैकी आपल्या कुलदेवीसमोर बसायचं, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, नसेल शुद्ध गाईचं तूप तेलाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि छानपैकी पठणाला सुरुवात करा. जे काही म्हणजे तुमचं दुःख संकट असेल तुमची कुलदेवी दूर करेल, तुमच्या ग्रहांचे दोष दूर होतील आणि तुमचे सगळे मनोकामना तुमची कुलदेवी पूर्ण करणार आहे, यात काही शंकाच नाही. तर सगळ्यांनी हा पाठ नक्की करा. काही तुम्हाला नसेल समजलं तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात आणि कमेंट करा. कमेंट केल्याने मला मोटिवेशन मिळतं, अजून मला नवनवीन व्हिडिओ आणण्याची प्रेरणा मिळत असते. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईफस्टाईल या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये ओम श्री कुलदेवता भ्यो नमः नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.